ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। यानंतर महाराष्ट्र प्रमुख ओबीसी मोहोळचे माननीय श्री रमेश बारसकर सर यांना विनंती करते की आपण मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री आदरणीय सिद्धरामजी म्हेत्रे साहेब यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताईजी गोरे, विचार मंचावर उपस्थित असलेले राज्यातील प्रमुख शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, सर्व शिवसैनिक, समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मित्रांनो, प्रथमतः 12 बलुतेदारांचे आणि 18 लुचेदारांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त्याविना शूद्र खचले, एवढे सारे अनार्थ एका अविद्येने केले, असा महान संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय बंड करून उठणार नाही असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हा लढा मला मान्य आहे, आक्रोश गाणे अमान्य आहे असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। स्वतंत्राच्या संग्रामात धडाडीचं कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद। कोणी कधीच कुणाला अशी वाढदिवसाची भेट दिली नसेल, आरक्षणाच्या रूपाने भेट देणारे छत्रपती शाहू महाराज, महात्मा बसवेश्वरजी, माता जिजाऊ माता अहिल्याबाई होळकर, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो। म्हेत्रे साहेबांच्या प्रवेशाच्या बाबतीत या ठिकाणी सांगायचं झालं तर ज्या वेळेला महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून म्हेत्रे साहेब सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करत होते, त्यावेळेपासून त्यांच्या सोबत या ठिकाणी आम्ही काम करतो। सिद्धरामजी म्हेत्रे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक काम करत असताना या ठिकाणी या अक्कलकोट विधानसभेची पोटनिवडणूक लागली आणि त्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून, आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून सिद्धरामजी म्हेत्रे साहेब विधानसभेमध्ये गेले आणि विधानसभेमध्ये गेल्यानंतर अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी या तालुक्याच्या विकासासाठी झटण्याचं काम सिद्धरामजी म्हेत्रे साहेबांनी केलं। विकास करत असताना एकदा नव्हे तर अनेक वेळा आमदार होण्याची भूमिका या ठिकाणी इथल्या या तालुक्यातल्या जनतेने सिद्धरामजी म्हेत्रे साहेबांच्या पाठीशी आपली ताकद उभा केली आणि या तालुक्याचा जो विकासाची गती होती त्याला ताकद देण्याचं काम इथल्या जनतेने खऱ्या अर्थानं केलं। या तालुक्यातल्या जनतेनं ताकद देण्याचं काम करत असताना या सोलापूर जिल्ह्यामध्ये मग त्या जिल्हा परिषदची निवडणूक असेल, जिल्हा बँकेची निवडणूक असेल किंवा या ठिकाणी विधान परिषदेची निवडणूक असेल, या ठिकाणी सिद्धराम म्हेत्रे साहेबाला घेतल्याशिवाय इथला जिल्हा परिषदचा अध्यक्ष निवडला जात नव्हता। सिद्धराम म्हेत्रे साहेबाला घेतल्याशिवाय इथला जिल्हा बँकेचा चेअरमन निवडला जात नव्हता। सिद्धराम म्हेत्रे साहेबाला घेतल्याशिवाय इथला विधान परिषदचा आमदार देखील या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये निवडून येत नव्हता। अशा प्रकारची ताकद सिद्धराम म्हेत्रे साहेबांची आहे आणि सिद्धराम म्हेत्रे साहेबांनी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची या ठिकाणी भूमिका घेतली। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझी ओबीसीच्या राज्याचे प्रमुखपदी निवड केली आणि याच तालुक्यामधल्या, याच विधानसभा मतदारसंघामधल्या आलेगावमध्ये माझा सत्कार ठेवला गेला होता। सत्कार कोणाच्या हातचे ठेवला गेला होता तर सिद्धराम म्हेत्रे साहेब यांच्या हातचे सत्कार ठेवला गेला होता। सिद्धराम म्हेत्रे साहेब सत्काराला आले, मी देखील त्या ठिकाणी सत्काराच्या कार्यक्रमाला आलो आणि असंच भाषण करत असताना मी सांगितलं की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारं नेतृत्व आहे साहेब। आपण काँग्रेसमध्ये जरी काम करत असाल तरी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले,
अनेक मंत्री होऊन गेले, पण एकनाथ शिंदे साहेबांसारखा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं ज्या वेळेला या राज्याचा मुख्यमंत्री होतो, या राज्याचा उपमुख्यमंत्री होतो, त्यावेळेला सर्वसामान्याला आपल्या तिजोरीची दरवाजा रिकामा करून देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब हे करत असतात असं भाषणात मी सांगितल्यानंतर आपल्या भाषण करत असताना मेत्रे साहेबांनी देखील या ठिकाणी शिंदे साहेबांचं कौतुक केलं आणि त्याच वेळेला चर्चा करत असताना मी त्यांना बोललो, आपण खऱ्या अर्थानं शिवसेनेमध्ये जर काम केलं तर या शिवसेनेची पोकळी या सोलापूर जिल्ह्यातली आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भरून निघल. अशा प्रकारे चर्चा झाल्यानंतर खरंच आज या ठिकाणी मला मनापासून आनंद होता. सिद्धराम मेत्रे साहेबांसारखा एक सामान्य कार्यकर्ता आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आपली ताकद भक्कमपणे उभा करण्याचं काम सिद्धराम मेत्रे साहेब करतील यामध्ये माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण आता विचार व्यक्त करत असताना आमच्या चिवटे साहेबांना सांगितलं की शिंदे साहेबांनी कशा पद्धतीनं काम केलं, अमोल शिंदे साहेबांनी देखील सांगितलं की शिंदे साहेबांचं कशा पद्धतीनं काम आहे. मला देखील या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, शिंदे साहेबांवर दररोज टीका करण्याचं काम करणाऱ्या संजय राऊतला मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. भुजबळ साहेबाची मंत्रिमंडळामध्ये एंट्री झाली आहे, शपथविधी झाला आणि त्याच दिवशी संजय राऊत असं म्हणाला की आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना जेलमध्ये टाकणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून आता एकनाथ शिंदे बसणार आहेत का. माझा या व्यासपीठाच्या माध्यमातून संजय राऊताला प्रश्न आहे, ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला छगन भुजबळ साहेब कुणाच्या मांडीला मांडी लावून बसत होते? उद्धव ठाकरे साहेबांच्या मांडीला मांडी लावून छगन भुजबळ बसत होते का नव्हते? याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं, नाहीतर ते संजय राऊत गजनी झालेला, कारण ते विसरण्याचं काम करत आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये काय झालं याचा विचार करावा आणि पुन्हा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्याची भूमिका आपण घ्यावी, नाहीतर तुम्हाला जशाच तसे एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला उत्तर देण्याची भूमिका या महाराष्ट्रातला शिवसैनिक म्हणून केलं जाईल. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पहलगाम मध्ये हल्ला झाला, आपल्या महाराष्ट्रातले किती तर त्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी गेले होते, त्या ठिकाणी अडकले होते. या ठिकाणी त्यांच्या घरातला कुटुंबातला माणूस जाण्याच्या आधी एकनाथ शिंदे साहेब पहलगामला गेले, विमान घेऊन गेले आणि त्यांना विमानानं आणण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले. हे सर्वसामान्य खऱ्या अर्थानं कार्यकर्ताच करू शकतो आणि कार्यकर्त्याची जिज्ञासा एकनाथ शिंदे साहेबांच्या अंगामध्ये आहे. ज्या वेळेला अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाले, अनेकांचा कारभार या महाराष्ट्रानं बघितलेला आहे आणि या उभ्या महाराष्ट्रानं अनेकांचा कारभार बघत असताना ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला धाडसी निर्णय घेण्याचं काम केलं. अनेक प्रकारचे धाडसी निर्णय घेतले, मग ते लाडकी बहीण योजना असेल, एसटी महामंडळाची 50% सवलत असेल, वेगवेगळ्या अशी विद्यार्थ्यांना या ठिकाणी निधी देण्याचं काम असेल. या महाराष्ट्रातला ओबीसी समाज साळी माळी कोळी तेली तांबोळी कोष्टी कुंभार सुतार लोहार वंजारी एससी एनटी या ओबीसी समाजाला देखील वेगवेगळे महामंडळ ओपन करून या समाजाला आर्थिक ताकद देण्याचं काम या राज्यात जर कुणी केलं असेल तर फक्त शिंदे साहेबांनी केलेलं आहे. फुले शाहू आंबेडकरांचं नाव अनेकांनी घेतलं गेलं, पण फुले शाहू आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या मागे चालण्याचं जर या महाराष्ट्रामध्ये काम कुणी केलं असेल तर फक्त आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय. आणि हे सांगत असताना मला मनापासून अभिमान होता, कारण या महाराष्ट्रामध्ये अनेक जणांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं आणि फक्त त्यांचं नाव घेतलं आणि स्वतःचं गल्ला भरण्याचं स्वतःचं किस्सा भरण्याचं काम केलं. पण एकनाथ शिंदे साहेबांनी आपली तिजोरी या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेसाठी ओपन केली आणि या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने देखील आज देखील एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री जर असतील तर या महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कोण आहे या सर्वसामान्य शेतकऱ्याला विचारा. या महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कोण आहे विद्यार्थ्याला विचारा. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे सर्वसामान्य महिलेला विचारा. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे शेतकऱ्याला विचारा. तर ते फक्त एकच नाव सांगतील, एकनाथ शिंदे साहेब. आणि एकनाथ शिंदे साहेब म्हणून मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपली या अक्कलकोट तालुक्याची ताकद
आपण आदरणीय सिद्धराम म्हेत्रे साहेब यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा केली पाहिजे. येणारी नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तर या सर्व निवडणुकामध्ये आपल्याला म्हेत्रे साहेबाच्या पाठीशी आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या पाठीशी आपण उभी करावी, अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर